रुमाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। 5 मिनिटांमध्ये काही स्पेशल आणि चमचमीत खायचं असेल ना तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। चपाती भाकरी भाताबरोबर तर एक नंबर लागते। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 3 वांगी घेतलेली आहेत। वांगी अशा पद्धतीने मी लांबट घेतलेली आहेत। तुमच्याकडे जर बारीक वांगी जी छोटी असतात ना वांगी ती जरी असतील ना तुम्ही ती वापरली तरी सुद्धा चालतील। तर अशा पद्धतीने आपल्याला ही बारीक करून घ्यायची आहेत। अगदी पातळाचे स्लाइस करून घ्यायचे। तुम्ही पाहू शकताय बघा अशा पद्धतीने मी पातळ स्लाइस करून घेतलेले आहे। तर या सुरीने पटकन कापल्या जात नाहीये। सुरीची धार निघून गेल्यामुळे हे पटकन कापल्या जात नाही। तर आपण दुसरी सुरीने हे कट करून घेऊया। वांगी तुम्ही पातळ उभी कापलीत ना तरी सुद्धा चालतील। वांग्यापासून तुम्ही खूप वेगवेगळ्या भाज्या केल्या असतील पण अशा पद्धतीने हे वांग नक्की ट्राय करून बघा। अतिशय टेस्टी लागतं खरंच। आणि अगदी भूक नसताना सुद्धा 2 चपात्या जास्त खाल इतकं भारी लागतं। माझ्या घरी तर ही भाजी अगदी आवडीने खातात म्हणूनच तर तुमच्याबरोबर मी आज ही रेसिपी शेअर केली आहे। तुम्ही बघू शकताय बघा अशा पद्धतीने हे पातळ स्लाइस आपल्याला करून घ्यायचे आहेत। वांगी ही मी पहिलीच धुवून घेतलेली आहे त्यामुळे मी आता पाण्यात घातलेली नाहीत। आणि ही वांगी जर तुम्ही वापरलीत ना तर कापल्यावरती लगेच काळी सुद्धा पडत नाहीत। आता आपल्याला याच्यामध्ये हळद घालायची आहे, तिखट मसाला घालायचा आहे, चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 चमचा आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं कोटिंग याला करून घ्यायचं आहे। आणि आता पॅन मी इथे गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला तेल घालायचं आहे। तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला वांग्याची कापं अशी याच्यावरती घालून घ्यायची आहेत आणि वांग्याची कापं आपल्याला शिजवून घ्यायची आहेत। वांग्याची कापं आपल्याला दोन्ही बाजूनी छान अशी शिजवून घ्यायची आहेत कारण की आपण वांगी पुन्हा शिजवणार नाही आहोत त्यामुळे वांगी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता अगदी 2च मिनिटांमध्ये आपल्याला ही वांगी छान शिजतात बघा। ही पातळ स्लाइस केल्यामुळे वांगीसुद्धा आपली पटकन शिजल्या जातात। आता आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊया ही। आता त्यानंतर आपल्याला फेटलेलं दही घालायचं आहे। तर दही इथे मी साधारण 4 चमचे घेतलेले मोठे म्हणजे अर्धी वाटी इतकं मी दही घेतलेलं आहे। दही छान फेटायचं आहे आपल्याला आणि त्यानंतरच याच्यामध्ये घालायचं आहे। त्यामुळे मस्त एकदम क्रीमी टेक्स्चरचं आपलं हे मिश्रण तयार होतं। आता एक फोडणी तयार करून घ्यायची आहे। तेल गरम करून घेतलेलं आहे। तेलामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे, जिरं घालायचं आहे। इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत, अगदी बारीक चिरायचे कांदे आपल्याला। कांद्याचा रंग चेंज होईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला लाल तिखट मसाला घातलेला आहे मी 1 चमचा। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त इथे करू शकता। 2 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर आपल्याला भरपूर घालायची आहे। या भाजीमध्ये कोथिंबीर घातल्यामुळे मस्त चव येते। आणि त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। सगळं व्यवस्थित परतल्यानंतर तर गॅस आपल्याला इथे बंद करून घ्यायचा आहे। आणि आता ही जी फोडणी आपण तयार केली होती ती दह्याच्या याच्यामध्ये घालायची आहे। अशा पद्धतीने काही तुम्ही वांगं खाल्लं होतं का मला कमेंट्स करून नक्की सांगा। आणि खरंच आणि केलं नसेल ना तर अशा पद्धतीने हे दही वांगं एकदा नक्की ट्राय करून बघा। अगदी बोटं चाटत बसाल ना इतकी चविष्ट लागते। तर सगळे आपलं इथे मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपली भाजी इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे। चमचमीत दही बैंगन भरता तुम्ही याच्याबरोबर भाजी चपाती भाकरी भात काहीही खाऊ शकता। मस्त लागते एकदम। नक्की ट्राय करून बघा। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।